आम्ही ज्या विद्यापीठात होतो त्यावेळेस आम्ही युवक संमेलनाला जायचो. त्यावेळेस आम्हाला ते संमेलन सुरू असताना आमच्या कानावर आवाज पडायचा की कलेचा बालेकिल्ला बीड जिल्हा. आता ह्या बीड जिल्ह्यामध्ये काय होतं आहे, मागच्या काळापासून लोकांचे मर्डर होत आहेत किंवा कुणाचं अपहरण होत आहे. मागे दुसऱ्याच एका गावातल्या सरपंचाची सुद्धा हत्या झालेली होती आणि या सगळ्या प्रकरणांच्या संशयाची शिवी तिथल्या सत्ताधाऱ्यांवर आहे. काय सुरू आहे तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये? आता बीडचा बिहार झालं म्हणतात, सुरेश दस म्हणतात बिहारने अफगाणिस्तान झालाय, काबूल झालाय, इराक इराण झालाय, बॉम्बस्फोट होतील बीडमध्ये का येत्या काही दिवसात, इतकं प्रकरण गेलं. हे सत्ताधारी पक्षाचे लोक मान्य करतात. काय सुरू आहे नेमकं? नाही, बीडचा बिहार आज झाला नाही. बीडचा बिहार गेल्या 10-12 वर्षापासून झालाय. बीडमध्ये लहान लहान पोरं गोट्या, बॉल, रिगोल असली खेळ खेळत नाहीत. बीडमधली लहान लहान पोरं डायरेक्ट हत्याराची, घोड्याचीच भाषा करतात. बीडमध्ये लहान लहान पोरांकडे गावठी पिस्टल असणं ही आम बात आहे. बीडमध्ये सहज भांडण झाल्यावर धक्का बुक्की, शिवी, मूर्ख, बावळट एवढ्यावर थांबत नाही. आई बहिणीच्या शिवीवरही गोष्ट थांबत नाही. बीडमध्ये डायरेक्ट माणसाला खलास करणे, इथेच भांडण संपतं आणि अशीच भांडणाची पद्धत आहे. ही पद्धत लावली कुणी? निश्चित सत्ताधाऱ्यांनी लावली. ही पद्धत लोकप्रतिनिधींनी रूढ केली. लोकप्रतिनिधींनी पोलीस स्टेशन अक्षरशः हायजॅक करून टाकलेले आहेत. आमच्या विरोधात बोलला की आम्ही तुझ्यावर केस टाकणार आणि आमचे ठरलेले फंडे असतात. पत्रकारांवर केसेस आहेत. परळीतल्या पत्रकारांवर केसेस आहेत की परळीतली पत्रकार, महिला पत्रकार बातमी कव्हर करायला गेली तर तिच्यावर आता काय केस टाकायची? तर तिला धक्काबुक्की होते, तिला मारहाण होते, लोक करतात का? तिला मारहाणीची बातमी पण बाहेर येत नाही आणि उलट तिच्यावर 353 पोलीस टाकतात. 353 टाकणं हे तर पोलिसांचं, परळी असेल किंवा बीड असेल, हे पोलिसांचं हत्यार झालेलं आहे. आणि परळीचे कुठलाही SP परळीत आला तर तो SP हा त्याच्या सिनियर अथॉरिटीला अजिबात अँसरेबल नसतो. तो SP हा परळीतल्या, बीड जिल्ह्यातल्या सत्ताधाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना अँसरेबल असतो. हे क्लिअर आहे. ते सत्ताधारी धनंजय मुंडे आहेत का? हे धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील किंवा अजून तिकडे निवडून आलेले आमदार असतील, ही सवय सगळ्याच लोकांनी लावली. हे बीड जिल्ह्याचं कल्चर तयार झालं की कायदा तुम्ही सांगताय तो कायदा नाही, आम्ही सांगू तो कायदा, आम्ही करू ती गोष्ट. मग अगदी आपण बघितलं असेल की, आणि खुनाचं सत्र जे आहे ना ते बीडचं आजची गोष्ट नाहीये. संगीत डिगोळेचा खून असेल, किशोर फडचा खून असेल, आता बबन गीतेला खून प्रकरणात अडकवणं असेल किंवा आता मस्साजोगचं संतोष देशमुखांचं खून प्रकरण असेल, ह्या सगळ्या खून प्रकरणामध्ये एक संगती आहे. आता ही मी म्हटलं ना की या सगळ्या खून प्रकरणात एक संगती आहे. पण ही संगती शोधायची कोणी? मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी? सत्ता ज्यांच्या हातात आहे, आम्हाप सत्ता देणारे कोण? गृह खातं देवेंद्र फडणवीसजींचं आहे ना. गेली 10 वर्ष देवेंद्रजी होते ना, मधला जर 2.5 वर्षाचा काळ सोडला तर. का देवेंद्रजी गृह खात्याचे गृहमंत्री म्हणून बीडकडे लक्ष देऊ शकले नाही? का बीडमधल्या SP ते समज देऊ शकत नाहीत? का बीडमधल्या कुठल्याही पोलीस स्टेशनचा PI हा गृह खात्याचं ऐकण्याच्या ऐवजी स्थानिक गाव गुंडांचा आणि गाव पुढाऱ्यांचं ऐकतो? सगळी जबाबदारी आपल्याला सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे का? आहे शासन यंत्रणा त्यांच्या हातात आहे. पण ह्या प्रकरणामध्ये विरोधक पण कुठं आवाज उठवतात? सगळे शांत आहेत बीडमध्ये. आता एवढं सगळं प्रकरण गेलंय. का आवाज उठवतील? अहो राजे, का आवाज उठवतील? देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री होते त्यावेळेला ते एका पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, कारण तिथं घडलेल्या गोष्टी त्यांनी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला होता. आता 3 मुख्य पक्ष आणि विरोधी पक्षातले तुम्ही सगळ्यात मोठे पक्ष आहात. अशा वेळेला त्या घटनेकडे विरोधक लक्ष का देत नाहीत? का लक्ष देतील विरोधक? अरे जिथे विरोध, सत्ताधाऱ्यांचा आमदार, काय त्याचं नाव, मिटकरी, अमोल मिटकरी, तो मिटकरी नावाचा जो आमदार आहे, हा आमदार स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसतो की साहेब माझा खून करण्याची धमकी देत आहेत, माझी FIR लिहून घ्या. त्याची FIR लिहून घेतली जात नाही. 7-7, 8-8 तास आम्हाला एखादी FIR, बदलापूरच्या प्रकरणात एक FIR करण्यासाठी 8 तास थांबावं लागतं. तुम्हाला वाटतं इतकं सोपं आहे की लगेच जाऊ आणि ते लोक FIR घेतील? बीड जिल्ह्यामधल्या कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवायची असेल तर पोलीस स्टेशन नोंदवत नाही साहेब. पोलीस स्टेशन गावगुंडांना विचारतं, साहेब तक्रार आली आहे, FIR घेऊ का नाही घेऊ? गावगुंड सांगतात FIR घे किंवा घेऊ नको आणि मग ठरवलं जातं. कदाचित कित्येक वेळेला ते धनंजय मुंडेंनाही विचारलं जात नसेल. हे कृपया आपण जरा समजून घ्या.
जे बीडचं टेक्स्चर आहे ते टेक्स्चर बदलण्याची जबाबदारी निश्चितपणे ती गृह खात्याचीच असायला हवी. क्राईम रेट बीडचा जर बघितला तर जाणीवपूर्वक क्राईम रेट कमी दाखवण्यासाठी बलात्काराच्या, खुनाच्या, अपहरणाच्या बातम्याच झाकल्या जातात. कालची ताजी बातमी आहे, संतोष देशमुख तर 2 दिवसापूर्वी झाले हो. काल विकास दुबे नावाच्या व्यापाऱ्याच्या मुलाचं अपहरण झालं. 8.5 कोटीची खंडणी होती, पण ते समहाऊ त्यांना ते वर्क नाही झालं आणि त्या पोराला अर्ध्यात सोडून दिलं. मग आम्ही विकास दुबेंना सगळी लोक भेटायला गेली. अख्खा परळी जिल्हा आणि बीड जिल्ह्यातले व्यापारी सगळे भेटायला लागले. लोक फोनवर बोलायला लागली, सांत्वना द्यायला लागली. काय म्हणाले विकास दुबे? प्रभू वैद्यनाथाच्या कृपेने माझं मूल परत आलं, मला काही बोलायचं नाही. अरे FIR करते नाव घ्यायला सुद्धा जिथं घाबरता तिथे तुम्ही लढणार कसे आहात? संतोष देशमुख यांच्या कुटुंबातल्या एकाही व्यक्तीने थेटपणाने एकाचंही नाव जिथं घेतलेलं नाही तिथे तुम्ही लढणार कसे, इन्व्हेस्टिगेशन कसे करणार? त्यामुळे इथे आपण बसून ही चर्चा करताना सोपी वाटते. प्रत्यक्ष ज्या वेळेला तुम्ही त्या बीड जिल्ह्याच्या मैदानात जाल त्यावेळेला तुम्हाला तिथली जी आव्हानं आहेत ती आव्हानं दिसतील.